श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचं वर्चस्व. आणि तुळजापूर आणि येरमाळा इथं चैत्र पौर्णिमा यात्रा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्यानं केवळ उद्दिष्ट पूर्ण केलं नाही, तर सलग चौथ्या वर्षी 100% अधिक कामगिरी करणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. चालू आर्थिक वर्षात धाराशिव जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल 1007 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यानं 129% उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. जनगणनेची प्रक्रिया जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचं काम काळजीपूर्वक करावं असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केलं. सर्व संबंधितांना जनगणना 2027चं प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात 18 प्रशिक्षण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त धाराशिव इथं टीबी मुक्त भारत अभियान 2 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचं उद्घाटन जिल्हा परिषद स्थायी समिती सभागृहात पार पडलं. 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या 100 दिवसीय मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील क्षयरुग्णांची संख्या कमी करणं हा आहे. यासाठी जिल्ह्यातल्या एकूण 185 जोखीमग्रस्त गावांची निवड करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. या विजयामुळे जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. धाराशिव जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यासाठी झालेल्या सभेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीकडे सर्व 4 सभापतीपदं बहुमतानं राहिली आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीनं धाराशिव इथं जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात आली. तसंच बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 आणि महिला हिंसाचाराबाबत माहिती मिळाल्यास 181 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महायुती सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातील विविध राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसह नवीन पुलांच्या बांधकामासाठी तब्बल 62 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव इथं संपूर्णतः अभियान 2 अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ कार्यक्रम आणि कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यात जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून जिथे पाणी वाढते तेथे समृद्धी वाढते याच्या अनुषंगानं व्यापक विचारमंथन होणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. पळसप इथं 11वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पार पडलं. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. संत साहित्याचा वारसा जपण्याचं कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी होत आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले. या साहित्य संमेलनात गावातून भव्यदिव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त धाराशिव इथं सकल जैन समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्यानं शहरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. उत्सव कालावधीत देवीची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली होती. कळंब तालुक्यातल्या श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा देखील सध्या सुरू आहे. या निमित्तानं येरमाळा इथं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.